नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना। उद्या शुक्रवारी पुत्रदा एकादशी आहे। 16 ऑगस्ट शुक्रवार या दिवशी पुत्रदा एकादशी आहे। या एकादशीच्या नावामध्येच या एकादशीचं महत्त्व हे दडलेलं आहे। पुत्रदा एकादशीचं व्रत हे ज्यांना संतान सुख नाही किंवा ज्यांना मूलबाळ नाही अशा जर का जोडप्यांनी हे व्रत करून काही सेवा केल्या तर त्यांना संतान सुख प्राप्त होतं। पुत्रदा एकादशीच्या दिवशी ज्यांना मूल बाळ आहे अशा लोकांनी देखील हे व्रत केलं पाहिजे। त्यांनी त्यांच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, मुलांच्या प्रगतीसाठी हे व्रत करायचं आहे। एकादशी तिथी ही श्रीहरी भगवान विष्णू यांना समर्पित आहे आणि म्हणून एकादशीला श्रीहरी भगवान विष्णू यांची पंचोपचारे पूजा करायची आहे। त्याचप्रमाणे त्यांना तुळशीचं पान आवर्जून अर्पण करायचं आहे। आपल्या देवघरात असलेल्या बाळकृष्णाच्या मूर्तीची तुम्ही पंचोपचारे पूजा करून बाळकृष्णाच्या मूर्तीला तुम्ही तुमची इच्छा व्यक्त करत, मुलांच्या प्रगतीची इच्छा व्यक्त करत तुम्ही तुळशीचं पान अर्पण करू शकतात। एकादशीला चुकूनही तुळशी पत्र हे तोडू नयेत। आता या एकादशीच्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करण्याला खूप सारे महत्त्व आहे। पवित्र नदीमध्ये स्नान केल्याने आपली सर्व पापं ही धुतल्या जातात आणि आपल्याला मोक्षाची प्राप्ती होते। म्हणूनच आपण घरी देखील या पद्धतीने अंघोळ करू शकतो। ती कशी तर पहा, तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये जर का एखाद्या पवित्र नदीचं गंगाजल आणलेलं असेल तर तुम्हाला ते 1 चमचा टाकायचं आहे। आणि जर का तुमच्याकडे पवित्र नदीचं गंगाजल नसेल तर तुम्ही एखाद्या जिथे पूजेचं सामान मिळतं तेथून तुम्ही गंगाजल आणू शकतात। तुम्ही ते गंगाजल अंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे किंवा तुम्ही गोमतीर पाणी देखील तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकतात। याचबरोबर तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे। चिमूटभर हळद तुम्हाला अंघोळीच्या पाण्यात टाकायची आहे। हळद ही गुरुग्रहाशी संबंधित आहे आणि यामुळे गुरुग्रह हा मजबूत होतो आणि यामुळे आपली व्यवसायात, नोकरीत प्रगती होते। त्याचप्रमाणे अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही 1 तुळशीचं पान देखील टाकू शकतात। यानंतर तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये 1 पिंपळाचं पान देखील टाकायचं आहे। या वस्तू टाकून तुम्हाला तुमच्या घरातील सर्वांनी ह्या वस्तू अंघोळीच्या पाण्यात टाकायच्या आहेत आणि ह्या पाण्याने तुम्हाला अंघोळ करायची आहे। एकादशीच्या दिवशी केस धुवत नाही, त्याचप्रमाणे एकादशीच्या दिवशी अंगाला साबण न लावता अंघोळ करतात। तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही सुद्धा अंगाला साबण न लावता अंघोळ करायची आहे। तर या पद्धतीने तुम्हाला अंघोळ करायची आहे आणि दिवसभर तुम्हाला भगवान श्रीहरी विष्णू यांची उपासना करायची आहे।